हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे शेतकरी जे आहेत ते हैराण झालेले आहेत. फळबागा असतील, त्याचबरोबर हळद असेल, इतर पिके जे आहेत ते पाण्यामुळे, अवकाळी पावसामुळे जे आहेत ते नुकसानग्रस्त झालेले आहेत. त्याचबरोबर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. आपण बघतोय की मी आता वसमत तालुक्यातील वापटी शिवारामध्ये आहे आणि या शिवारामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी जे आहेत ते या गोबीच्या पिकामध्ये, उभ्या गोबीच्या पिकामध्ये जे आहे ते अशा प्रकारे शेळ्या सोडलेल्या आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी मला विनंती करेल, बाजूला कशा गोबी आहे, गोबीचे शेत आहे. हे गोबीचे फुलं आहेत आणि याच गोबीवरती जे आहेत ते विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. महागडे कीटकनाशक फवारूनही रोग आटोक्यात येत नसल्याने जे आहेत ते शेतकरी हैराण आहेत आणि याच हैराण असल्या शेतकऱ्यांना गोबीच्या उभ्या पिकामध्ये जे आहेत ते शेळ्या सोडण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की मागच्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस होतोय, ढगाळ वातावरण आहे आणि याच वातावरणाचा फटका जो आहे तो हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा बसलेला आहे. कारण हळदी जे आहे ते शेतकऱ्यांनी काढून आता वाळू घातली, आता त्याही भिजत आहेत. तर दुसरीकडे आता याच भाजीपाला पिकांचंही प्रचंड नुकसान होत आहे. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी जे आहे ते भाजीपाला उत्पादक शेतकरी जे आहे ते हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.